बे पोट्यो, त्या मोठे गावकर मास्तरले सीबीआयनं अटक केली. त्याचा हात सरळ सरळ नीटचा पेपर फोडण्यात आहे. त्याच्या मोबाईलमध्ये नीटचा पेपरमध्ये जे प्रश्न आले त्याच्या ठीक आहे प्रश्न जशान तसे भेटले. आणि जो कुलकर्णी नावाचा मास्तर सापडला, जो पेपर सेटर होता, तो पेपर सेटर सुद्धा हा लातूरचाच आहे आणि तो तिथं पेपर पुरवत होता. त्याच्यानंतर एक ब्युटी पार्लरवाली बाई सापडली. त्याच्यानंतर एक पेपर सेटर बाई होती पुण्याची, तिलेही पकडलं. आता याच्यातले धागेदोरे राजस्थान पासून महाराष्ट्रापर्यंत आले. अरे गोर गरीब विद्यार्थी, तुम्ही लखपती करोडपती लोकायले पेपर विकता. ज्या पोट्ट्याची लायकी नाही राहत साल्याची पास व्हायची, असे पोट्टे डॉक्टर केले असं तुम्ही आतापर्यंत. ते किती लोकांचा जीव घेईन याचा काही अंदाज आहे का? आताही म्हणते का त्या मोठे गावकरच्या क्लासमध्ये 10,000 पोरं आहे वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये. आता जे पोरं 11वीत ऍडमिशन घेतली, आता ते 12वीला गेले असन, ते असन. आता त्याच्या क्लासले लोक काय फासून राहिले, त्याच्यावर शाई फेकून राहिले. ठीक आहे, आता ज्या मायबापानं पैसे भरले पूर्ण, त्याच्या पोराचं भवितव्य का, ह्या बी एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न का, आता ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली होती तर अर्ध्या लोकांनी ऍडमिशन घेतले असन त्या मोठे गावकरच्या क्लासमध्ये. तिथेही 50-50 हजार रुपये पोरानं भरले असन. त्याचे पैसे मोठे गावकरनं वापस तर द्यायलाच पाहिजे. पण आता ज्या पोराचं अर्ध क्लास तिथं झाले त्याचं का, हा बी मोठा प्रश्न आहे. आणि मोठे गावकर सारखे जे बलाढ्य लोक होतात हे असेच बदमाशपणा करून होतात. हे इमानदारीनं जर तुम्ही क्लास पोरायला शिकवले असते, तुम्ही नेट सेट आहे म्हणता, ठीक आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे म्हणता, आणि तुम्ही IITचे लोक शिकवायला ठेवले, मग IITचे दाखवायला ठेवले का? पेपर फोडून तुम्ही पेपर फोडून लोकायले पोरायले सांगून तुमचा क्लासचा रिझल्ट आणत होता का, असा माझा प्रश्न आहे. समजलं का? साला आजपर्यंत आम्ही MPSCचं तोंड नाही पाहिलं का? ठीक आहे, कधी आम्ही त्या कार्यालयात गेलो नाही का? कोण पेपर सेटर आहे आम्हाला माहित नाही राहत. साला पेपर सेटर कोण आहे? आमचा कलेक्टर ऑफिसले पेपर येते, स्ट्रॉंग रूम मध्ये राहते. पेपर सकाळी 9 वाजता निघते तर कलेक्टर पोलिसाच्या गाडीत पेपर पाठवते. एक पेपर नाही फुटत साला, पण तुमचा रक्कन पेपर फुटते. साली अशी व्यवस्था आहे. आणि हिचा शिक्षा मंत्री राजीनामा नाही देत. लाज वाटायला पाहिजे सालेले. हे मोठे गावकर सारखे जे दलाल बसले आहे त्या कोठा गिटात हात असन, त्या कोठ्याले मोठे क्लासेस चालते राजस्थानमध्ये. ठीक आहे, तिथंही यायचे काही